पोकारलेलं असतं हे व्यसन आहे ध्यानात असू नये। व्यसनात तीन व्यसन नसावी ती, व्यसनात तीन व्यसन नसावी ती। पहिलं राहू द्या नका लय बाबा, पहिलं घरामध्ये कुणाला दारूचं व्यसन नसावं, दारूचं। कारण ऐका, दारूमुळे भगवान श्रीकृष्णाची 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन खलास झाली। 56 कोटी यादव दारूमुळं। त्या देवाच्या जर खानदानाची अशा अवस्था होत असेल, आपण किती झाली की पत्ती। आणि दारू पिणाऱ्याला मी सांगतो, दारू पिणाऱ्याला तुमच्या मस्तीने तुम्ही दारू पिऊन घेता, तुमच्या मस्तीने तुम्ही मरणार आहे, दारू पिऊन। पण मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, तुमची मस्ती पण तुमच्या घरातल्यांनी काय पाप केलंय, तुमच्या मुलांनी काय पाप केलंय, तुमच्या मुलीने काय पाप केलंय, तुमच्या बायकोनी काय पाप केलंय। तुम्ही आयुष्य सुखात जगायचा प्रयत्न करता, पण त्या गुन्ह्याची शिक्षा ह्यांना मिळते ना ज्यांनी गुन्हाच केला नाही त्यांना। दारू पिणारी जर डोंगरावनं मोठा दगड निसटला ना, त्याला आपण काय म्हणतो, दरड कोसळणं। सुटला ना मोठा दगड, तो येताना स्वतःच्या ठिकऱ्या करतो, पण येताना जेवढी झाडं झुडपं आड येतील ना त्याचा सगळ्याचा रगडा करून टाकतो। अंग भारे सुटला धोंडा, आपण खुटोने होय खणखंडा, का आड येईल त्याचा रगडा करीत जाईल ध्यानात असू द्या। दारूचं व्यसन, बरबाद झालं आयुष्य, बरबाद। काय पाप केलंय सांगा ना ह्यांनी। तुमची पत्नी समजा तिच्या 4 मैत्रिणीत बसली आणि तुम्ही तिकडून दारू पिऊन डुलत आला, तिच्या मनाला किती यातना होत असतील त्याला विचार कधी। तुमची मुलगी समोर, तुमचा मुलगा त्याच्या मित्रात, तुमची मुलगी तिच्या मैत्रिणीत बसली आणि तुम्ही दारू पिऊन डुलत यावं, काय त्यांच्या मनाला यातना होत्याला विचार केलाय कधी? केलाय का? करा ध्यानात असू द्या विचार। सोडा व्यसन, बरबाद। हे आपल्याला त्याच्यासाठी दिलंय, दारू पिण्यासाठी दिलंय। हे बरबाद झालाय, बरबाद तुमचा संसार। फक्त मला सांगायचं, ह्यांनी जो गुन्हा केला नाही ना त्याची ह्याला शिक्षा देऊ नका। दारू पिणारी, दारूचं व्यसन नसलं पाहिजे। दुसरी गोष्ट जुगार, जुगारीचं व्यसन आहे आज सगळ्यांना। बरीच जण हिथं सापडत्याल जुगार। तू म्हणताला आम्ही तर पत्त्या खेळत नाही, पत्त्याचा विषय सोडून द्यावं। ऑनलाईन जुगार आलाय, ऑनलाईन आता ड्रीम 11 आहे का? ड्रीम 11 लावतात का पोरं? माय 11 सर्कल, ऑनलाईन रमी, जुगार आहे, जुगार ध्यानात असू द्या पोरांनो। बापाला विनंती, बापाला हात जोडून विनंती, सगळं पोरांचं लाड करा। आपली शेवट आपल्याशिवाय त्यांचा कोण लाड करणार आहे? फक्त मोबाईल नावाचं डबडं देऊ नका त्यांना। पोरं काय काय बघतील, काय काय खात्यात तुम्हाला माहित नाही। फाशी घेतल्यात पोरांनी, फाशी संपली पोरं। आणि लेकरांना सांगतो माझ्या ह्या माया मावंड्यांना, मुलींना, माझ्या मुलींना, तुमचा बाप आहे ना, बाप तुमच्यावरती मनापासून प्रेम करतोय। तुमचा बाप तुमच्यावरती मनापासून, अंकारे साहेबांचं सरांचं झालं ना व्याख्यान, मी त्याच्यात जास्त गुंतत नाही। तुमच्या बापाला तुम्ही काही मागा, काही मागा, तो गहाण राहील पण तुम्हाला आणून देईल। फक्त पायावर डोकं ठेवून सांगतो, त्या मोबाईल नावाचं डबडं त्या बापाला मागू नका, ध्यानात असू द्या। कारण तुमच्या करिअरच्या मध्ये सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर काय असेल तर मोबाईल आहे, ध्यानात असू द्या। मोबाईल तुम्ही सहज सांगता माझ्या मैत्रिणीला मोबाईल आहे, मला नाही, माझ्या मैत्रिणीला मला नाही, बापाला नाही, आईला असं वाटतं, माझ्या ताईला सुद्धा असावं, बापाला असं वाटतं माझी ताई जाणार आहे एक दिवस नांदायला, मग मी तिची हौस करायची नाही तर कोणी करायची? बाप आणून देतो, ध्यानात असू द्या। पण आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही लेकरांनो। सहज आपण मोबाईलवर फोटो टाकतो, आपला अपलोड करतो ना, ध्यानात सुद्धा नसतं। पण जग इतकं वाईट निघालंय, तिथनं नेटवरनं गुगलवरनं तुमचा फोटो उचलला जातो आणि त्याला नाही तसं रंगवलं जातं। म्हणून तुमची आबरू महत्वाची, ध्यानात असू द्या। बापाला काही मागा, मोबाईल मागू नका। आणि मैत्रीण शोधायला शिका, ओळखायला शिका, आपली कोण मैत्रीण आहे। मैत्रिणीमुळे चांगल्या पुरी बदबाद झाल्या, चांगल्या मैत्रिणी
काही पुरी लय चांगली असते तो पुरी लय एक नालायक असते एक आख्या वर्गाला याड लावते ती असली डिलीट करून टाका मैत्रीण पहिल्यांदा आणि पोर आता तुमची तर संपलाच तुमची लग्नच होणार नाही तुम्ही असंच संपला फक्त अफसर आले की बाहेर निघायचं कारण हो कशी वाटेली 1000 पोरं जन्माला येतात किती किती 1000 पोरं जन्माला येतात तेव्हा 850 मुली जन्माला येतात कितीचा मध्ये फरक आहे 150 जण ठोठा बॉम्बाल ती पुरीच नाही त्या संपल्या संपल्या आणि पोरांना तुमचं तुम्ही बाप भिकारी केलं भिकारी तुमचं बाप परवा पुण्याच्या तुळशीबागेत एक जण असा बोर्ड घेऊन उभा होता असा बोर्ड घेतला होता तुळशीबागेत एक जणांनी आणि त्याच्यावर लिहिलं होतं काळी चालेल नक्ती चालेल वक्ती चालेल माकार चालेल मुकी चालेल बहिरी फक्त जिवंत पाहिजे तसल्या सुद्धा मिळणार आता बाप रोज भीक मागतोय रोज तुमचा बाप आला पाहुणा की पाहुणं कसली बघा फक्त ह्याला मानवा हली काढून द्या मला सांगा जर आपण चौकात बसून दिवस वाया घालवत असेल मोबाईल मध्ये दिवस वाया घालवत असेल अक्का बापाने रिचार्ज मारल्यावर असं जर उंडग पोरग असेल आपली बहीण तरी आपण त्याला देऊ का बोला की आपली मुलगी तरी अशा उंडग्या पोराला दिल का आपण दिल का देऊ शकत नाही आणि असं बाप आहेत ना बाप जी लोकांच्या बापाला लोकांच्या लेकराला खोटं बोलून घरात आणतात काही सांगतात आमचा पोरगा असा करतो आमचा पोरगा तसा करतो बाप पहिले चौकात उघडं करून आणलं पाहिजे खोटं बोलतो आपल्या पोराचं लग्न जमवायसाठी उंडग्या पोराचं खोटं बोलून पोरगी आणतो लोकांची आज तू उलटणार आहे ना आज ना उद्या तू मेल्यानंतर त्या पोराने तिला खायला काय घालायचं बापाने केला विचार कधी केलाय का खोटं बोलून लोकांच्या लेकरं आणू नका घरात आपल्या पोरांना वळण लावा आपल्या पोराला जिथं चुकतंय म्हणाय शिका जिथं बरोबर आहे तिथं बरोबर आहे म्हणाय शिका नाही चुकीला चूक नाही म्हणलं की ती पोरं 100% तुमच्या डोळ्यात देखत बरबाद होणार कौरवांचं वाटोळं कोणी केलं बाहेरच्यांनी नाही आई बापानी केलं आई बापानी ती आंधळ्याला माहित नव्हतं का आपली कारची नालायक आहेत म्हणून त्या धृतराष्ट्राला माहित नव्हतं का आपली पोरं पांडवांच्या अन्याय करते ती त्यांचं राज्य हिसकून घेतले माहित नव्हतं का बर ती आंधळ होतं ती बायको तरी होतं ना गांधारी तिने डोळ्यावर पट्टी बांधली होती आपली स्वतःची सून ओढत आणली केसाला धरून त्या गांधारीला माहित नव्हतं का होतं ना माहिती पण पुत्र प्रेम परिणाम असा झाला 100 मिली 100 जाग्या मिली समोर आहे बापा देखत धृतराष्ट्र हित बसल्यात असं काय पोरं म्हणतात तसंच वागायचं हित आता दाखवू शकतो मी लगेच पण जत्रच भांडणाचा पाया नको म्हणून दाखवत नाही का दाखवू नको ना हा नको म्हणते ती भेटते ती मला समोर दिसतात लगेच समोर आपण आलोय ना जन्माला माणूस म्हणून आलो आपल्याला कर्म चांगलं करायचंय ध्यानात असू द्या चांगलं कर्म करून मारायचंय घरात आनंद वातावरण पाहिजे एकमेकावर प्रेम करून घ्या आता प्रेम संपलंय घरात कुणा संग बोलाय तयार नाही एकमेका संग प्रेमाने बोलाय तयार नाही कुणी कुणा संग संपणार आहे आपण आपल्या गाठी भेटी पडलेल्या आहेत काही काळासाठी तिचं सुद्धा पटत नाही आपलं आपली पत्नी ना सन्मानपूर्वक वागवा ना तिला अहो अख्खं घर तिच्यामुळे चालतंय आपलं घर अख्खं तुमच्या घरात 1 रुपया नसुद्या रुपया तुमच्या अक्कल बंद होत्या आता काय करावं त्या टायमिंगला ती माऊली उभीच राहणार तुमच्या मागं भिवू नका मी आहे एवढी ताकद आहे त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्न्या 8 पैकी दोघींनी असा सल्ला दिला ऐका
आदिलशाही एकाच टायमिंगला स्वराज्यावर 3 संकट टाकली. शहाजी महाराजांना कप्तानी अटक केलं, पुण्यावरती फतेखान नावाचा सरदार पाठवला आणि बेंगलोरवरती फरीद खान नावाचा सरदार पाठवला. 3 संकट एकदम आली. वडिलांना अटक केले. शिवाजी महाराज चिंतेत आहेत, 3 संकट आहेत. तेव्हा त्यांची पत्नी सईबाई राणी साहेब त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही चिंतेत का आहात? त्यांनी सांगितलं काय करायचंय, जर स्वराज्य राखाव सौभाग्य जातंय आणि सौभाग्य राखाव तर स्वराज्य धोक्यात आहे, करायचं काय? पत्नीने सल्ला दिला. पत्नींनी काय काळजी करताय, स्वराज्य राखा आणि सौभाग्य सुद्धा राखा. आणि स्वराज्य राखताना जर सौभाग्य अडचणीत आलं ना, पहिल्यांदा स्वराज्याला प्राधान्य द्या. किती मोठा सल्ला दिलाय यांनी, किती मोठा सल्ला आहे ऐका. दुसरी पत्नी पुतळा राणी साहेब भोपाळगडच्या किल्ल्यावरती स्वारी केली. कोणी? शंभूराजांनी. शत्रूला जाऊन मिळाले संभाजी महाराज दिलेर खानाला, आणि दिलेर खानाने पहिलीच अशी चाल केली, भोपाळगडावरती संभाजी महाराजांना पाठवले. तिथे होते किल्लेदार फिरंगोजी नरसाळ. ऐका, किल्ल्यावर सांगितलं एक तर लढाई तयार व्हा, नाही तर किल्ल्याला पांढरं निशाण लावा. पांढरं निशाण संभाजीराजांनी सांगितलं. फिरंगोजी नरसाळांनी असा निर्णय घेतला, युवराज आहेत, लढायचं कसं, समोर मारायचं कसं त्यांना. पांढरं निशाण लावलं, किल्ला खाली केला. मोठं नुकसान झालं ती तर सांगत नाही मी, ऐका. आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी फिरंगोजी नरसाळे गेले. ऐका, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं, फिरंगोजी तुम्ही कुणाच्या सल्ल्याने निशाण लावलं पांढरं किल्ल्याला, शत्रूच्या ताब्यात किल्ला का दिला? फिरंगोजींनी सांगितलं, महाराज समोर युवराज होते म्हणून मी किल्ला खाली केला, नाही तर किल्ला कोणाच्या बापाला खाली केला नसता. समोर युवराज होते म्हणून किल्ला खाली केला. शिवाजी महाराजांनी काय सांगितलं ऐका, कोण युवराज? शंभू म्हसलाय तो, जो स्वराज्याच्या आड येईल ना, माझा मुलगा असला तरी सोडायचा नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि त्यांना शिक्षा सुनावली. फिरंगोजींना ह्यांना तोफीच्या तोंडी द्या. शत्रूच्या ताब्यात किल्ला दिला. माझी 700 लोक आज आदू झालेले आहेत, तोफेच्या तोंडाला द्या सूर्योदय होण्यापूर्वी. आणि खाली पाचाडला पुतळा राणी साहेब राहत होत्या. रातोरात पालखी करून वर आल्या. ऐका, आणि उठवलं झोपेतनं महाराजांना उठवलं. सांगितलं, महाराज मी काम घेऊन आली तुमचं. इतक्या रात्रीचं राणी साहेब, तेवढंच महत्वाचं काम आहे. काय काम आहे? आम्ही असं ऐकलंय उद्या सकाळी फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देणार आहात. हो. त्या म्हणल्या विचार करा. काय म्हणल्या? ह्यांची ताकद सांगतो. ह्यांची काय म्हणल्या राणी साहेब, ह्याच्यावर विचार करा. मतलब नाही केला तर पश्चाताप भोगावं लागेल. शिवाजी महाराजांना सांगितलं, पत्नीने सांगितलं, मतलब समजा आज फिरंगोजींनी किल्ला शत्रूच्या ताब्यात दिला, पण आज तोफेच्या तोंडाला त्यांना देत आहे. उद्या शंभूराजे युवराज आपल्या स्वराज्यात आले तर त्यांना ही शिक्षा द्याल का तुम्ही? एवढंच बोलल्या, निघून गेल्या. झोप लागली ना शिवाजी महाराजांना, रातभर झोप. विचार केला, अरे स्वराज्यासाठी एक सच्चा शिपाई तोफेला दिला लोक म्हणतील, आणि स्वतःचा पोरगा स्वराज्यात आल्यानंतर त्याला मात्र शिक्षा वेगळी. एका क्षणात फिरंगोजी नरसाळेंची शिक्षा रद्द झाली. कुणामुळं? पुतळा राणी साहेबांच्यामुळं. एवढी ताकद आहे. गुलाम नाहीत आपल्या, ह्या गुलाम नाहीत, ध्यानात असू द्या. त्यामुळे घरात प्रेम ठेवा, आपल्या घरात. त्याचबरोबर ऐका, एक वडील आणि त्यांची 17-18 वर्षाची मुलगी. ऐका, 17-18 वर्षाची मुलगी. वडिलांचं वय 80 वर्षे. किती? 80 वर्षे. गरीब आहे वडील. मुलगी 17-18 वर्षाची, दिकडी, सुंदर, दिसा एक नंबर मुलगी आहे. पण त्यांचा उदरनिर्वाह कसा लायचा?
तो बाप 80 वर्षाचा रोज गळ्यात ढोल अडकावायचा, ढोल. आणि चौकामध्ये दोन असे लाकडं उभीत का दोन, लाकडं उभीत का दोन, लाकडं उभी त्याच्यावर दोरी, तेव्हा ही वायर पण आहे तशीच. तो ढोल वाजवायचा आणि ती 17-18 वर्षाची मुलगी त्या दोरीवरती प्रात्यक्षिक करायची आणि तिथं कपडा हाताळलेला असायचा. लोक ती खेळ बघायची आणि त्याच्यावर 4 आणे 8 आणे 10 पैसे 5 पैसे ही लोक त्याच्यावर टाकायची. तो कोलाटी रोज तो पैसे घ्यायचा सगळं आणि जगन्नाथाच्या मंदिरात जायचा, जगन्नाथच्या मंदिरात जायचा आणि देवाला सांगा, देवा देवा हे तुझ्या कृपेने आज एवढं मला मिळाले, माझा प्रपंच चालवण्यासाठी ह्यातलं मला एवढं लागतात, एवढं घेतोय बाकीचं तुला घे. असा रोजचा नियम. एकदा चौकात खेळ चाललाय, लाक्या कोलाटी ढोल वाजवतोय पुढं खाली आणि पोरगी प्रात्यक्षिक करते. 4 पोरं गावातली आली, 4 गावातली पोरं आली, वाईट नजरेची पोरं होती. मुलीवर नजर पडली त्या मुलांची, इतकी सुंदर मुलगी, इतकी दिकणी, अरे बाप रे बाप काय सौंदर्य आहे. ती पोरं राजाकडे गेली, राजाकडे. राजाला सांगितलं, राजा महाराज, हो चौकात इतकी सुंदर मुलगी, तुमच्या ह्या राण्या ह्याच्यात एक सुद्धा अशी नाही, इतकी दिकणी पोरगी तुमची राणी म्हणून शोभल. आता तो राजाच आहे, त्यांनी सांगितलं आणा उचलून आणा तिला. आता ही घेऊन गेलेली होती 4, ती गेली की लगेच त्या मुलीला तिथनं उचललं घेऊन लाक्या कोला रडायला लागला ढसा. माझ्या म्हातारपणाच्या काठीचा आधार आहे, काठी माझी ती जीवनाचा आधार आहे, नका नेऊ. पायात गाडा लोडत होता पण त्या पोरांनी ऐकलं नाही. ऐका, मुलीला घेऊन गेली ती, बाप थकून गेला, रडला, देवळात नाही गेला बाप रोजचा नियम होता, देवाशिवाय तो जगतच नव्हता, निश्चिम भक्त. ऐका, देव आणि तो, देव आणि तो, देव आणि तो. पण त्या दिवशी मुलीला उचलून नेलं ना, लाक्या कोलाटी देवळात गेला नाही, घरी गेला डायरेक्ट, भिंतीला टाकला, थकून गेला, रडून डोळ्यातलं पाणी संपलं. ऐका, 3 दिवस झाले, 3 दिवस झाले. भक्तासाठी देव काय करतो ऐका, देवाला घाम फुटला, देवाला. अरे माझा नित्यनियमाने भजन करणारा लाक्या 3 दिवस झालं माझ्याकडे आला नाही. 3 दिवस झाले काय बघितलं अंतर्मन करून, तर मुलगी उचलून नेली राजानी. 3 दिवस झालं, लाक्याचं डोळं रडून पाणी संपले डोळ्यातलं, घाम फुटला देवाला. लाक्याचा अवतार घेतला, लाक्याचा देवानी. पगडी बांधली डोक्याला, फाटकी बंडी, फाटकं धोतर. ऐका, गळ्यात ढोल अडकावला कोणी, देवानी ढोल अडकावला. आता नवरा निघालाय म्हणल्यावर बायको मागे थांबेल का?